तुमचं स्वागत करत आहे। आज मी रव्याचे आणि बटाट्याचे परोठे बनवणार आहे। सर्वात पहिले मी कढई ठेवलेली आहे। तिच्यामध्ये तेल टाकते। एक चमच मोहरी टाकणार आहे। जिरा एक चमच टाकलेला आहे। याच्यामध्ये हे मिरचीची पावडर बनवली आणि मी रवा भिजू घातलेला हा टाकते याच्यामध्ये। 2 तासापूर्वी रवा भिजू घातलेला हे आता मी मिक्स करून घेते फिरून। थोडं याच्यामध्ये पाणी टाकते आणि मीठ पण टाकते। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हे बनून झालेलं आहे। आता मी बटाटे तयार करते। आता पॅन गरम करून घेतलेला आहे। याच्यामध्ये 2 बटाटे कापलेले मी हे याच्यामध्ये शिजवून घेते। थोडं याच्यामध्ये तेल टाकते आणि कमी गॅस ठेवलेला आहे। थोडं वाफेवरती बटाटा शिजलेला आहे। आता याला बारीक करून घेते। मस्त शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये मसाल्याचं मिश्रण करते मसाल्याचं। याच्यामध्ये तेल टाकते। याच्यामध्ये पण मी मोहरी टाकणार आहे। थोडीशी मोहरी टाकणार आहे। थोडं जिरं टाकणार आहे। थोडीशी हळद घेते। याच्यामध्ये लसणाची 2 मिरची आणि लसूण आणि आला याची पेस्ट केलेली आहे। याच्यामध्ये टमाटर टाकते। कांदा टाकते। एक कांदा कापलेला आहे बारीक आणि एक गाजर आहे ना ते घेतलेलं आहे मी शिलून खिसून घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये 4-5 पानं कढीपत्त्याचे आणि ही कोथिंबीर थोडीशी ती टाकत आहे। त्यानुसार याच्यामध्ये मीठ टाकत आहे। आता हे मी मिसळून घेणार आहे। खूप छान असं एकत्र करू। मिरची टाकलेली आहे तर मी लाल मसाला घातलेला नाही। हे भाजीचा कच्चेपणा जाऊपर्यंत मी हे फ्राय करून घेते। आता हे तयार झालेलं आहे मिश्रण। आता पराठे तयार करून घेऊ। हे रव्याचं पीठ तयार केलेलं आहे। आता याला थोडंसं मळून घेते म्हणजे खूप छान पराठा त्याचा येणार। छान झालं। आता उंडा करून घेते। आता पराठा
लाटून घेतले. एवढा उंडा घेतलेला आहे. हो पण एवढा उंडा घेतलेला आहे. मिक्सर याच्यामध्ये टाकते. थोडंसं पीठ लावून हलक्या हलक्या हाताने लाटून घे. रव्या आणि बटाट्याचे पराठे तयार झालेले आहे. गरमागरम आणि खूपच छान.